आपण बघितलं की कोकणामध्ये गाडा पाहायला मिळाला. तसं बघता आजही अशा पद्धतीचं गाडाचा नाही बघतोय म्हणजे व्हायला तर नाही पाहिजे. कुठल्या सरकारला वाटतं की भानगडी व्हाव्यात, परंतु जे काय घडलेलं आहे ते बरोबर नाही असं सगळ्यांचं म्हणणं आहे. परंतु का घडलं, काय कशामुळे घडलं आहे त्याची पण चौकशी होणं गरजेचं आहे. कारण सभा घेणं किंवा काय हा प्रत्येकाला अधिकार आहे. बोलण्यामध्ये काही प्रमाण राखावं प्रत्येकाने असं आम्हाला वाटते. कारण शब्द हे शस्त्र आहे आणि तो शब्द जर तुम्ही जपून वापरलात तर तुम्हाला कोण काय बोलणार नाही आहे. ज्यावेळेला तुम्ही एखाद्याच्या अंगावरती जाल किंवा अंगामासावरून जर शिव्या द्याल तर समोरचा पण त्याच पद्धतीने उत्तर देईल ना. कारण आपण जर बोललो, कोणाला जर आरे नाही केलं तर दुसरा कार्य का करेल. तर अशा प्रकारचा हा घडलेला प्रकार आहे आणि त्याची चौकशी चालू आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत जो काही सर्वे आलेला किंवा जो काही महाराष्ट्र आयोगानं अहवाल दिला त्या अहवालावर आता विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. इतक्या दिवसामध्ये इतक्या घरांचा सर्वे होऊ शकतो का, अशा पद्धतीची टीका कुठेतरी आता विरोधकांकडून होत आहे. बघूया ना. आता परवा 20 तारखेला तर आमचं एक दिवसाचं अधिवेशन आहे याच्या संदर्भात. तेव्हा विरोधकांनी तिथं मुद्दे मांडावेत, आम्ही त्याला उत्तर देऊया. होतोय नाही होत काय करता येईल. जे तुम्हाला काहीच जमलं नाही ते जर आम्ही करतोय तर थोडं स्वीकारायचा तर प्रयत्न करा. जर आम्ही चांगलं काम करत असलो तर स्वीकारा, चुकीचं आणि वाईट काम करत असलो तर स्वीकारू नका. परंतु जे अनेक वर्षापासूनच्या ज्या या समस्या आहेत ह्या जर सुटण्याचा प्रयत्न होत असेल, तेही दुसऱ्या कोणाच्याही आरक्षणाला बाधा न येता, हे असं आपल्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सांगतात. उद्या पण ते बरं बेत तर काही हो. मग असं असताना इतर लोकांना पोटसूळ उठायचं कारण काय. याचा अर्थ की ह्याच्यामध्ये जे काय मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे ते टिकणारं असावं. हा जो का आपल्या मुख्यमंत्र्यांना आमचा हेतू आहे हा त्यावेळेला कदाचित साध्य होतो आहे हे दिसतं आहे. म्हणून कदाचित विरोधक त्याच्यावरती टीका टिप्पणी करत आहेत. आढळराव पाटलांना सध्या पुणे म्हाडा अध्यक्षपद दिलेलं आहे. आढळराव पाटलांची इच्छा आहे लोकसभा निवडणूक लढवायची. ही जागा अजितदादा पवारांकडे जाणार आहे. काही ॲडजस्टमेंट आहे की आजच काय ते आम्ही सांगू शकत नाही आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ते बसून जे ठरवतील ते, जे तिन्ही लोक ठरवून जे काय उमेदवार देतील ते निवडून आणायची जबाबदारी आम्ही मंडळींनी घेतलेली आहे. मग भले कोणच आहे, कुठल्याही या तिन्ही पक्षातलं ज्या ज्या ठिकाणी आता काय एका पक्षाचे काय सगळीकडेच खासदार होऊ शकत नाही आहेत. म्हणून त्याप्रमाणे ज्याचा खासदार ज्या ह्याच्यात देतील तिन्ही लोकांनी काम करून त्यांना निवडून आणायचं. मग भले ते कुठलीही जागा असो असं आम्हाला वाटतं आहे. काल शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी प्रेस क्लबच्या तिथल्या व्यासपीठावर सांगितलेलं आहे की पुन्हा एकदा एकनाथजी शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून आम्हाला बघायचं आहे. मग शिवसेनेतून बघायचं की महायुतीतून बघायचं हा पहिला प्रश्न. आणि शिवसेनेला एकूण जागा किती मिळणार हे काय ठरलेलं आहे. मुख्यमंत्री पुढचे जे काय होतील ते महायुतीचेच होणार आहेत. कारण तिन्ही पक्ष एकत्र येऊ त्याच वेळेला ह्या महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापित होईल. बऱ्याचशा लोकांची अशी इच्छा असते आणि कोणाला वाटेल, प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला, लोकप्रतिनिधीला हेच वाटतं की आपला माणूस असावा. आता BJPवाल्यांना वाटते त्यांचा असावा, अजितदादावाल्यांना त्यांचा वाटतं, आम्हाला आमचा का असू नये. हे प्रत्येकाचं हे आहे. परंतु आम्ही काय सांगतो आहे, ज्या निवडणुका होतील, जे काय रेशू ठरल त्याप्रमाणे प्रत्येकाने स्वीकारायला पाहिजे. परंतु प्रत्येकाला असं वाटतं आहे की प्रत्येक पक्षाचा व्हावा. त्या अनुषंगाने जर आमच्या पक्षातले काही कार्यकर्त्यांनी जर ते बोललं असेल तर चुकीचं काय नाही ना. चलो. आपली सभा होती तर त्या परिसरामध्ये पोस्टरबाजी झालेली आहे. उभाटा गटारी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोस्टर्स वॉच नाही ठीक आहे ना. आता त्यांच्या ज्यावेळेला कुठं सभा होतात त्यावेळेला आम्ही काय अशी पोस्टरबाजी कुठं करत नाही किंवा केलेली नाही. आम्ही पण करू शकतो ना. असं काही नाही आहे की आम्ही आमचा विधानसभा मतदारसंघ आहे, आम्ही पण तिथं आमच्या इकडे सभा झाल्या, पण आम्ही कुठं असं काही केलेलं नाही. मग जिथे आता मुख्यमंत्री होते मग तुम्ही तुमची लावा आणि तुम्हाला प्रत्येकाच्या घराघरावरती पोस्टर लावा. आम्ही काय कोण रोखणार आहोत का. पण आता मुख्यमंत्र्यांची आणि ती सभा होते ती जरा मोठी होते, त्याला कुठेतरी थोडंसं दृष्टी लागावी असा त्यांचा उद्देश असू शकतो. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं
जे चालणं आहे, बोलणं आहे, वागणं आहे हे उबाटावाले रोखू शकत नाही आहेत. हे तुम्हाला आज मी या महालक्ष्मी अंबा मातेच्या समोर सांगतो की जोपर्यंत आमच्या मुख्यमंत्र्यांची नियत नीतिमत्ता साफ आहे तोपर्यंत असे किती उबाटा येऊ द्या नाही तर आडवे येऊ द्या, त्याला मुख्यमंत्री पार करून पुढे जाऊ शकतात. हीच अंबा मातेची आणि प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र, अंबा माते की जय भवानी, जय शिवाजी. घे. अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. जाहीर सभा विशिष्ट मुख्यमंत्र्यांची होती. त्याचा उत्साह दिसतोय. एकूणच काय काय नाही, आत्ता दुपारी आमच्या अधिवेशनाची सांगता समारंभ होईल मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने. त्यानंतर संध्याकाळी एक जाहीर सभा होते कोल्हापूर नगरीमध्ये. तर मोठी सभा होईल असं आपले पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे. त्याची पूर्वतयारी जवळजवळ झालेली आहे आणि आज मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने आज या महाधिवेशनाची सांगता समारोप होईल. काल आपण बघितलं की कोकणामध्ये गाडा पाहायला मिळाला. कसं बघता अजूनही अशा पद्धतीचं गाडा नाही बघतोय म्हणजे व्हायला तर नाही पाहिजे. कुठल्या सरकारला वाटतं की भानगडी व्हाव्यात, परंतु जे काय घडलेलं आहे ते बरोबर नाही असं सगळ्यांचं म्हणणं आहे. परंतु का घडलं, काय कशामुळे घडलं आहे त्याची पण चौकशी होणं गरजेचं आहे. कारण सभा घेणं किंवा काय हा प्रत्येकाला अधिकार आहे. बोलण्यामध्ये काही प्रमाण राखावं प्रत्येकाने असं आम्हाला वाटते. कारण शब्द हे शस्त्र आहे आणि तो शब्द जर तुम्ही जपून वापरलात तर तुम्हाला कोण काय बोलणार नाही आहे. ज्यावेळेला तुम्ही एखाद्याच्या अंगावरती जाल किंवा अंगामासावरून जर शिव्या द्याल तर समोरचा पण त्याच पद्धतीने उत्तर देईल ना. कारण आपण जर बोललो, कोणाला जर आरे नाही केलं तर दुसरा कार्य का करेल. तर अशा प्रकारचा हा घडलेला प्रकार आहे आणि त्याची चौकशी चालू आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत जो काही सर्वे आलेला किंवा जो काही महाराष्ट्र आयोगानं अहवाल दिला त्या अहवालावर आता विरोधकांचं प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. इतक्या दिवसामध्ये इतक्या घरांचा सर्वे होऊ शकतो का, अशा पद्धतीची टीका कुठेतरी आता विरोधकांकडून. बघूया ना, आता परवा 20 तारखेला तर आमचं एक दिवसाचं अधिवेशन ह्याच्या संदर्भात. तेव्हा विरोधकांनी तिथं मुद्दे मांडावेत, आम्ही त्याला उत्तर देऊया. होतोय नाही होत काय करता येईल. जे तुम्हाला काहीच जमलं नाही ते जर आम्ही करतोय तर थोडं स्वीकारायचा तर प्रयत्न करा. जर आम्ही चांगलं काम करत असलो तर स्वीकारा, चुकीचं आणि वाईट काम करत असलो तर स्वीकारू नका. परंतु जे अनेक वर्षापासूनच्या ज्या या समस्या आहेत ह्या जर सुटण्याचा प्रयत्न होत असेल, तेही दुसऱ्या कोणाच्याही आरक्षणाला बाधा न येता, हे असं आपल्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सांगतात. उद्या पण ते बरं बेत तर काही हो. मग असं असताना इतर लोकांना पोटसूळ उठायचं कारण काय. याचा अर्थ की ह्याच्यामध्ये जे काय मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे ते टिकणारं असावं. हा जो का आपल्या मुख्यमंत्र्यांना आमचा हेतू आहे हा त्यावेळेला कदाचित साध्य होतो आहे हे दिसतं आहे. म्हणून कदाचित विरोधक त्याच्यावरती टीका टिप्पणी करत आहेत. आढळराव पाटलांना सध्या पुणे म्हाडा अध्यक्षपद दिलेलं आहे. आढळराव पाटलांची इच्छा आहे लोकसभा निवडणूक लढवायची. ही जागा अजितदादा पवारांकडे जाणार आहे. काही ॲडजस्टमेंट आहे का? आजच काय ते आम्ही सांगू शकत नाही आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ते बसून जे ठरवतील ते, जे तिन्ही लोक ठरवून जे काय उमेदवार देतील ते निवडून आणायची जबाबदारी आम्ही मंडळीने घेतलेली आहे. मग भले कोणच आहे, कुठल्याही या तिन्ही पक्षातला ज्या ज्या ठिकाणी, आता काय एका पक्षाचे काय सगळीकडेच खासदार होऊ शकत नाही आहेत. म्हणून त्याप्रमाणे ज्याचा खासदार ज्या ह्याच्यात देतील तिन्ही लोकांनी काम करून त्यांना निवडून आणायचं. मग भले ते कुठलीही जागा असो असं आम्हाला वाटतं. काल शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी प्रेस क्लबच्या तिथल्या व्यासपीठावर सांगितलेलं आहे की पुन्हा एकदा एकनाथजी शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून आम्हाला बघायचं आहे. मग शिवसेनेतून बघायचं की महायुतीतून बघायचं हा पहिला प्रश्न. आणि शिवसेनेला एकूण जागा किती मिळणार हे काय ठरलेलं आहे? मुख्यमंत्री पुढचे जे काय होतील ते महायुतीचेच होणार आहेत.
कारण तिन्ही पक्ष एकत्र येऊ त्याच वेळेला ह्या महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापित होईल. बऱ्याचशा लोकांची अशी इच्छा असते आणि कोणाला वाटेल, प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला, लोकप्रतिनिधीला हेच वाटतं की आपला माणूस असावा. आता BJPवाल्यांना वाटते त्यांचा असावा, अजितदादावाल्यांना त्यांचा वाटतं, आम्हाला आमचा का असू नये, हे प्रत्येकाचं हे आहे. परंतु आम्ही काय सांगतो आहे, ज्या निवडणुका होतील, जे काय रेशू ठरल त्याप्रमाणे प्रत्येकाने स्वीकारायला पाहिजे. परंतु प्रत्येकाला असं वाटतं आहे की प्रत्येक पक्षाचा व्हावा. त्या अनुषंगाने जर आमच्या पक्षातले काही कार्यकर्त्यांनी जर ते बोललं असेल तर चुकीचं काय नाही ना. चलो, संध्याकाळी आपली सभा होती, तर त्या परिसरामध्ये पोस्टरबाजी झालेली आहे. उभाटा गटारी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोस्टर्स नाही ठीक आहे ना. आता त्यांच्या ज्यावेळेला कुठं सभा होतात त्यावेळेला आम्ही काय अशी पोस्टरबाजी कुठं करत नाही किंवा केलेली नाही. आम्ही पण करू शकतो ना, असं काही नाही आहे की आमचा विधानसभा मतदारसंघ आहे, आम्ही पण तिथं आमच्या इकडे सभा झाल्या, पण आम्ही कुठं असं काही केलेलं नाही. मग जिथे आता मुख्यमंत्री होते मग तुम्ही तुमची लावा आणि तुम्हाला प्रत्येकाच्या घराघरावरती पोस्टर लावा, आम्ही काय कोण रोखणार आहोत का. पण आता मुख्यमंत्र्यांची आणि ती सभा होते ती जरा मोठी होते, त्याला कुठेतरी थोडंसं दृष्टी लागावी असा त्यांचा उद्देश असू शकतो. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं जे चालणं आहे, बोलणं आहे, वागणं आहे हे उबाटावाले रोखू शकत नाही आहेत. हे तुम्हाला आज मी या महालक्ष्मी अंबा मातेच्या समोर सांगतो की जोपर्यंत आमच्या मुख्यमंत्र्यांची नियत नीतिमत्ता साफ आहे तोपर्यंत असे किती उबाटा येऊ द्या नाही तर आडवे येऊ द्या, त्याला मुख्यमंत्री पार करून पुढे जाऊ शकतात. हीच अंबा मातेची आणि प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र, अंबा माते की देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.